केला जातोय विषय. दोन तगड्या उमेदवारांमध्ये आता जोरदार फाईट होण्याची चिन्ह आहे. तिसरा उमेदवार सिद्धार्थ रिंगणात आहे. कसं पाहताय या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 2014 पासून जे मोदी सरकार केंद्रात आहे, खऱ्या अर्थानं पहिल्यांदा 2014ला जी मोदी साहेबांनी आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाला जाहिरातीच्या माध्यमातून बुरळ पडून सत्तांतर झालं. 2014ला मोदी सरकार आलं, परत 2019लाही सरकार आलं. परंतु या 10 वर्षाच्या काळात खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला योग्य असा भाव मिळाला नाही. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आमच्या पहिल्या काळात म्हणजे 10 वर्षाच्या अगोदरच्या काळात खताच्या किमती किती होत्या, आता खताच्या किमती किती आहेत आणि 2014च्या पूर्वी जो भाव होता त्याच्यापेक्षा आता भाव कमी आहे आणि खताच्या किमती जवळजवळ दुप्पट तिप्पट वाढलेल्या आहेत. जीएसटी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यास कुठलीही तुम्ही शेतीची वस्तू सुतुळीपासून ट्रॅक्टर पर्यंत आपण 18% 12% जीएसटी भरतोय आणि हे एवढा मोठा आम्ही कर भरतोय. आता मध्ये कांदा निर्यात बंदीची जी अत्यंत चुकीची केंद्राची ही निर्णय होता. खऱ्या अर्थानं आमच्या इकडं कांदा ह्या साईडला पाणी नसल्यामुळे आम्ही अशी खूप भुसार पिकं करतो, त्यामध्ये कांदा हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं. यंदा पाऊस अत्यल्प कमी होता तरी त्यातून कसं जर पाण्याचे थोडंफार हे करून कांदा पिकवला गेला, परंतु तो कांदा मार्केटला जाण्यापूर्वी या सरकारनं 7 डिसेंबर रोजी निर्यात बंदी केली. म्हणजे जो 4,000 रुपयाला कांदा होता तो कांदा परत निम्म्यावर 2,000 रुपयाला गेला. जर जगाच्या बाजारात जर कांदा आपला 5-10 रुपये जात असेल तर तो तोटा करा आम्ही शेतकरी गंभीर आहे, कधी पण तयार आहे. जागतिक बाजारात जर 5-10 रुपयानं जर आपला कांदा जात असेल, परंतु जागतिक बाजारात आज कांदा तुम्हाला माहिती असेल 140 रुपयाच्या आसपास किलो जात होता आणि आम्ही तो कांदा 10 रुपये किलो विकत होतो. म्हणजे इथं आमचं क्विंटल महाग कमीत कमी 2,000चं नुकसान झालं. कमीत कमी एका शेतकऱ्याचं 200 क्विंटल जरी पकडलं तरी 4 लाख रुपयाचं नुकसान या केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. त्याच्यामुळे हे आम्हाला आमच्या बोकांडी बसणार, आमच्या नरड्यावरती पाय देणार हे सरकार आम्हाला परत नको आहे. या कारणामुळं शेतकरी विरोधी सरकार आहे आणि ह्या कारणामुळे आम्ही या ठिकाणी भाजपला अजिबात मतदान करणार नाही. आता फक्त ठरवलंय तुतारीच, कारण जरी हा पक्ष आवडत नसला एखाद्याला तरी म्हणतोय दगडापेक्षा वीट मऊ. त्याच्यामुळे ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे असेल. आणि खासदार साहेबांचं काय काम आहे हो, 5 वर्षात आमच्या गावाला भेटणार देऊ द्या, परंतु काय निधी मागणी केली ते आमच्या ग्रामपंचायतनं, ते निधी तर द्यायला पाहिजे होता. तरी आम्ही काय म्हणत नाही भेट दिली म्हणजे असं काय होईल, परंतु भेटीची आम्हाला अजिबात अपेक्षा नाही. परंतु जो काय खासदार म्हणून तुमची कर्तव्य ती आमच्या गावासाठी काय केली नाही. ती आमचं आजही जवळजवळ 50-60% गाव दुष्काळी भागाला प्रत्युत्तर देतोय. पाण्याची समस्या आहे, खूप साऱ्या समस्या आहेत. मग त्यातून तुम्ही केंद्राच्या माध्यमातून काय केलं किंवा कांदा निर्यात बंदी झाली त्यावेळेस खासदारांनी किती आवाज उठवला. आज तुम्ही बघितलं असेल ओमराजे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हे कांद्या निर्यात बाबत बोलले ना, ठासून बोलले. मग तुम्ही कांद्याच्या ह्याच्याबाबत काय बोलला किंवा कोणत्या शेतमालाबाबत काय बोलला, मराठा आरक्षणाबाबत काय बोलला, असे खूप सारे समस्या आहेत. त्या प्रश्न बरेच आहेत. त्याच्यामुळं यंदा ठरलंय माळ्यात 100% परिवर्तन होणार आणि तुतारी वाजणार म्हणजे वाजणार, यात काय फरक नाही.